गुड इव्हनिंग. बघा काल तुम्हाला सुट्टी होती, गणपती विसर्जन, त्याच्यामुळे सुट्टी दिली तुम्हाला. कालचा लेक्चर मी तुमचा आज घेतोय. सणांचं महत्त्व कोरोनाच्या दिवसात कमी झालं आहे. तर गेल्या वेळेस आपण होतो की इंग्लिश मिडियमचं पान क्रमांक 50 चालू होतं, कंटिन्यू करायचं होतं. आणि मराठी मीडियमच्या मुलांचं पान क्रमांक चाललं होतं 47. इंग्लिश मिडियमवाले इंग्लिशमधून शिकणारे बघा वरचा पॅराग्राफ चाललो आहे. गेल्या वेळेस आपण बघितलेलं होतं खुदीराम बोस हे पोलिसांच्या तावडीत सापडले आणि फाशी घेतली. फाशी देण्यात आलं त्यांना. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरच गोळी घालून घेतली. एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून करण्याच्या ऐवजी खून करताना 2 अनामिकपणे स्त्रिया मारल्या गेल्या, इंग्रजी स्त्रिया मारल्या गेल्या. त्यामुळे इंग्रज सरकार आपल्याला फाशी देणार हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे खुदीराम बोस यांनी स्वतःच फाशी घेतली. असो, सो अँड सो. ओके, लक्ष द्या. पुढे श्यामजी कृष्ण वर्मा हॅड फाउंडेड हिंदी इंडिया हाऊस इन लंडन. The organization used to give a scholarship to Indian students in the England taking higher education. त्यावेळेस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आणि इंडिया हाऊसची स्थापना केल्यानंतर जवळजवळ या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जायच्या. आणि त्यांच्याच गटामध्ये ज्या होत्या Madam Kama belonged to the group formed as Shyamji Krishna Verma. She was a socialist and revolutionary in the World Socialist Conference in Germany. She raised the issue of India's independence. She unfurled a flag representing India. Mandana Madanlal Dhingra shot a Curzon Wiley to death, was arrested and hanged for it. त्यावेळेस त्यांना त्यांच्या सहचारी त्यांच्या गटातील मादाम कामा यांनी काय केलं, एक समाजवादी क्रांतिकारक होत्या त्या समाजवादी बघा त्यावेळेसच्या स्त्रिया सुद्धा क्रांतिकार्यामध्ये मोठ्या हिरिहिरीने भाग घेत असत. बरोबर ना. त्यावेळेसच्या स्त्रिया मोठ्या क्रांतिकारक चळवळीमध्ये हिरिहिरीने भाग घ्यायचे. आणि त्याच्याच बरोबर जर्मनीमध्ये स्टुटगार्ड येथे भरलेल्या एका जागतिक समाजवादी परिस्थितीमध्ये एक स्वतंत्र भारताचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि या कल्पनेमध्ये मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनातील भारताचा ध्वज फडकावला होता त्यावेळेस तिथे. आणि भारताचा ध्वज फडकवल्यावरती काय झालं, एक मिनिट मराठीतलं पेज पलटी करतो. पंजाबमधील मदनलाल धिंग्रा इंग्लंड येथे उच्च शिक्षणासाठी घेण्यासाठी गेले होते पंजाबमधले. तिथे धिंग्रा क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले. धिंग्रा विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संग्रामात आले. धिंग्रा अभिनव भारताचे सदस्य झाले. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या समितीमध्ये त्यांना इन्क्लूड केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. आणि हा अधिकारी सावरकर यांच्या मागावर होता. सावरकरांच्या पाठीत लागलेला हात धुवून सावरकर काय करतात काय नाही करत त्यांना परत अटक करण्याच्या पाठावरती होता तो. मदनलाल धिंग्राने त्याला उडवला. धिंग्रा यांना फाशी देण्यात आले त्यावेळेस लगेचच, कारण इंग्रज अधिकाऱ्यांना उडवलं म्हणजे टिल टू द हँग. फाशी होईपर्यंत मरण येईपर्यंत फाशी अशी शिक्षा सुनावली जायची. Indians in America and Canada had established a revolutionary organization which was named as a Gadar. Lala Hardayal, Bhai Parmanand, Pandurang Sadashiv Khankhose
were among the main leaders of these organizations. Gadar means appraising. Gadar was a name of the newspaper as well published by his organizations. This newspaper gave the बघा त्यावेळेस अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीयांची गदर या संघटनेची स्थापना होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे हे क्रांतिकारक संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे काय? विद्रोह, एखाद्याबद्दल विरोधीपणाची जाणीव ठेवणे. या गदर या शब्दाचा अर्थ हा होता. त्यानंतर गदर या संघटनेचे मुखपत्राचे नाव होते राष्ट्रप्रेम क्रांती संदेश. मुखपत्राने भारतीयांना संदेश द्यायचा आणि या कार्यामध्ये हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा विशेष असा सहभाग होता. गदर वॉज अ नेम ऑफ द न्यूजपेपर ॲज वेल. त्याचप्रमाणे गदर हे एका न्यूजपेपरचं पण नाव होतं. वेल पब्लिश बाय ऑर्गनायझेशन्स. या संस्थेबद्दल ते बरंचसं काही छापायचं. अ पॅट्रोलिझम अँड प्रोटेस्टिझम, गदर करणे म्हणजे विद्रोह करणे. अँड रिव्होल्युशन टू इंडियन्स, त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांच्या क्रांतीबद्दल त्याच्यामध्ये बरंचसं वर्णन असायचं. भारतीयांचं वर्णन असायचं. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे कॉन्ट्रीब्युटेड टू ग्रेट वे इन दिस वर्क. यांनी आपल्या कार्याचं योग्य ते असं सहयोग या गदर या पब्लिशनमधून म्हणजे वृत्तपत्रातून त्याने दिलेलं होतं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला रोशन सिंग, राजेंद्र लहिरी, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन्स हे त्याचे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. He has masterminded a plan for raising a money to revolutionary work. फार बुद्धी एकदम तल्लक होती. स्वतंत्र कार्यासाठी स्वातंत्र्याच्या क्रांतीसाठी लागणारा पैसा कुठून कसा गोळा करायचा याच्यामध्ये मास्टर माइंड होते. विच कम टू द नोन ॲज अ काकोरी conspiracy. They sacked a train which was carrying the government treasury when it had stopped Kakori station in Uttar Pradesh. बघा उत्तर प्रदेशमध्ये सरकारी खजिना नेणारी ट्रेन काकोरी स्टेशनवरती अडवली. The government was prompted the actions. All of them were captured immediately and hanged. त्यावेळेस सरकारी खजिना लुटला म्हणजे अगदी स्टेशनमधून सुटल्यापासून दुसरं स्टेशन येईपर्यंत तो खजिना व्यवस्थितपणे लुटून मोकळे झालेले होते. इंग्रज सरकारने त्यांना पकडलं, सगळ्यांना फाशी दिली. This was a time when some young people in India established a communist party. Following the revolutionary thoughts, Karl Marx, their aim was uproot the colonial British rule to establish the rule working class people. Members of the Communist Party were tried to under the charge of attending army revolutions. The Meerut case and Kanpur case in this context received a lot of publicity covered. Shripad Amrut Dange, Muzaffar Ahmad, Keshav Nilikant, Joglekar were among the accused these cases. याच दरम्यान भारताचे जे तरुण होते यांच्यामध्ये कार्ल मार्क्सचे विचार, कार्ल मार्क्स माहिती आहे ना, सनातनवादी होता, तो एकदम प्रखर होता, विद्रोही स्वरूपाचा होता. अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले होते. वसाहतीवादी ब्रिटिश राज्य उलथून श्रमिकांचे राज्य स्थापन करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. या विचारसरणीच्या तरुणांवरती बरेचसे खटले चालवण्यात आले. त्या संदर्भात मिरत कट खटला, कानपूर कट खटला. या खटल्यामध्ये क्रॉमेट, श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर यांचा समावेश होता. द यंग रिव्होल्युशनरीज चंद्रशेखर आझाद, भगत सिंग
Rajguru and Sukhdev had a secular way to a thinking in 1928. They established Hindustan Socialist Republican Associations in Delhi. त्याच कालावधीमध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची संघटना स्थापन झाली होती. भारताला ब्रिटिशांचा शोषणमुक्त करणे हे त्या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते. शेतकरी कामगारांचं शोषण करणारी अन्याय व्यवस्था उलटून टाकायची होती त्यांना. शस्त्र गोळा करणे, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे या कामासाठी या संघटनांचा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र असा विभाग होता. त्याचे प्रमुख कोण होते? चंद्रशेखर आझाद होते. कोण होते? चंद्रशेखर आझाद होते. The members of the organizations had completed several advantageous tasks. Bhagat Singh and Rajguru avenged the death Lala Lajpat Rai. Saunders was killed to teach of lesson British officers. The British government had submitted 2 bills in the control legislative assembly, which were absolutely damaging to civil rights. Bhagat Singh and Batukeshwar Datta exploded a bomb in the legislative assembly, surrender to police. Bhagat Singh, Rajguru, Sukhdev were hanged in Lahore in 1931. Under the charge of the treasons, Chandrasekhar Azad became a martyr. बघा, मॅरेटरी. तुम्हाला हा इतिहास झालेला आहे, पण इन शॉर्ट मध्ये थोडक्या स्वरूपात झालेला आहे. त्यावेळेस या संघटनेचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. अनेक धाडसी कृत्य या 3 तरुणांनी केली होती. भगतसिंग, राजगुरू यांनी लाला लजपत राय यांना माहिती आहे ना, यांच्यावर लाठी हल्ला झाला होता. त्या लाठी हल्ल्याचा बदला म्हणून काय केलं त्यांनी? नागरिक हक्काची पायमल्ली करणारे हे जे काही कायदे मंडळामध्ये जे काही कायदे पास होणार होते ते पास होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं? विधिमंडळावरच बॉम्ब टाकले आणि पोलिसांच्या स्वाधीन झाले. शेवटी राजद्रोहाच्या आरोपाखाली तिघांना सुद्धा, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांना 1931 मध्ये फाशी झाली. चंद्रशेखर आझाद हे त्यांचे गुरु हे मात्र तेव्हा सापडले नाही. परंतु कोणीतरी एका भारतीयाने फितुरी केल्यामुळे अल्फ्रेड पार्कमध्ये ते बसले असता इंग्रजांनी लांबूनच, बघा, त्यांच्या जवळ पण जायचे नाही. चंद्रशेखर आझादांना एवढे घाबरायचे, त्यांच्या जवळ पण जायचे नाही, लांबूनच त्यांच्यावर गोळीबार केला. पूर्ण बागेमध्ये कोण होतं त्यांच्यावरती गोळीबार केला. सगळ्यांना पहिलं बागेतून बाहेर काढलं, त्यांच्यावर गोळ्या करून अटॅक करून सगळ्यांना बाहेर काढून त्यांच्यावरच गोळीबार मारला. मेले तरी त्यांच्या जवळ जायला लोक घाबरत होते. ते गन घेऊन, का तर याच्यातला एखाद्याला तरी हा शूट करेल. मेले तरी त्यांच्या उचलायला त्यांना कोण तयार नव्हतं, का त्या कधी परत उठेल आणि 4-5 जणांना गोळ्या घालेल, एवढे घाबरायचे त्यांना. शेवटी आणि या संघर्षात त्यांनी स्वतःचं हौतात्म्य करलं. बघा, जीव देणारी माणसं होती, जीव देणारी माणसं होती. आणि आताचे नेते साले हरामखोर सगळे, जीव घेणारी माणसं आहेत. जीव देणार नाही, जीव घेणारी माणसं आहेत नेते लोक आताचे. असो, त्यांचा लाख त्यांना हो, लक्ष द्या. देन सारखं पेज पलटायला लागलं. Surya Sen was the leader of the revolutionary group working with Hindustan Socialist Republican Army in Chitgaon in Bengal. He prepared a plan to attack on a British armies. They carried out plan while they were nearing success. Unfortunately, Surya Sen had some of his colleagues were captured by the police. Surya Sen and his colleagues sacrificed their lives for the cause of nations. Kalpana Dutt, one of this group, got a life sentence. Pritilata Waddedar escaped the police but sacrificed her own life. Shanti Ghosh and Sunita Chaudhary, the 2 school-going girls, shot Charles Buckland
The British magistrate, they were caught and sentenced the imprisonment for life. Bina Das, member of Indian National Congress, attempt to kill Stanley Jackson, the governor of Bengal, by the shooting at him during the convention ceremony of the University of the Kolkata. She was caught sentenced to 9 years rigorous imprisonment. बघा, त्यावेळेस सूर्यसेन हे चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे अध्यक्ष होते, प्रमुख होते. चितगाव येथील शस्त्रगार जो होता याची हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली पण फेल गेली. तेथली शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आणि चळवळ भरात असताना सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन आणि त्यांचे 12 सहकारी यांना फाशी देण्यात आली. त्याच्यामधून त्यांच्या गटातली कल्पना दत्त यांना मात्र जन्मठेप झाली. प्रीतलता वड्डेदार पोलिसांच्या हातातून निसटली. तिने स्वतःहूनच गोळी घालून घेतली. शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींना जिल्हा न्यायालय, बघा शाळेतल्या मुलींनी सुद्धा जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बॅकलँड त्याला ठार मारले. त्याला काय गेले? ठार मारले. बरं ना. The British magistrate, they were caught to sentenced to imprison for life. Bina Das, member Indian National Congress, attempted to kill Stanley Jackson, was a governor of Bengal as a shooting officer during a convocation ceremony of the Universities of Calcutta, that is Kolkata. She was caught and sentenced to 9 years rigorous imprisonment. बघा, त्याच्यानंतर जवळजवळ हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस त्या दोघींना पण पकडलं. बीना दास यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सभासद कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारंभामध्ये स्टॅनली जॅक्सन यांनी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या आणि मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश झाला. 9 वर्ष त्यांना कारावास भोगावा लागला. The revolutionaries have contributed significantly to the independence movement in India. There were courage and determination personified their loyalty to nations and a readiness to sacrifice their lives are unmatched. Their sacrifice had been a source of inspirations to all. बघा, आता भारतीय स्वातंत्र्य संग्राम जो होता या क्रांतिकाळी चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांच्या योगदानामुळे काय झालं माहिती आहे, बरेचसे असे काही तरुण मुलं आहेत ना, ही तरुण मुलं पुढे आली, या क्रांतिकार्यासाठी पुढे आली बरीचशी. आणि ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस आणि निर्धाराचे दर्शन घडवलं. आणि खरोखर यांना मानायला लागेल की चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे सहकारी आणि इतर क्रांतिकारी नेते यांनी राष्ट्रप्रेम आणि संपूर्ण समर्पण आवृत्ती अजोड होती. समर्पण करायचे. आम्ही गुन्हा केला, मारलं, चला मारलं, काय करणार, मारणारच ना तुम्ही आम्हाला, फक्त हँगच करणार ना. देशासाठी हँग झालो, बिंदास असायचं. तो जोशच होता त्यावेळेस त्या तरुणांमध्ये. राष्ट्रप्रेम, समर्पण आवृत्ती अजोड होती. त्यांचे बलिदान आणि या भारतीयांना स्फूर्तिदायक ठरले. महात्मा गांधी, नॉन व्हायलेंट रेसिस्टन्स मुवमेंट, द मेंटल ऑफ लोकमान्य टिळक. आफ्टर हिज डेथ in 1920, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 मध्ये was passed on the Mahatma Gandhi. He became a leader to India's independence movement. Under his leadership, independence movement expanded considerably. त्यावेळेस महात्मा गांधीकडे राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आले टिळकानंतर.
गांधीजींच्या नेतृत्व शैलीने या लढ्याच्या अभिनव तंत्राने राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. गांधीजी पण हुशार होते, टॅलेंटेड होते. दिसतो तसा माणूस नव्हता, तो सिंपल होते, पण विचार मात्र टॅलेंटेड होते. गांधीजी वर्क बिगॅन टू साऊथ आफ्रिका. द ब्रिटिश regime to South Africa had reduced natives and Indians they are to very insignificant status. Several discriminatory laws and regulations were imposed on them. Gandhiji stood up against those laws and regulations. He was successful in it with the non-violent means in 1915. Gandhiji returned to India. त्याच्यानंतर गांधीजींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये बघा किती महान माणूस. आज दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींचा पुतळा आहे. तुम्ही बघितले बाहेरच्या देशातल्या कोणाच्या आपल्या देशात पुतळे आहेत? अन्यायच केले या लोकांनी, आपल्यावर अन्यायच केले. कोणाचा पुतळा नाही, पण आपल्या देशातले गांधीजींचा पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा रंगवला. आपल्या देशातल्या काही क्रांतिकारी नेत्यांचे पुतळे बाहेरच्या देशांमध्ये आहेत, त्यांना केलेल्या कार्याची जाणीव ठेवण्यासाठी, त्यांचे इन्स्पिरेशन्स बाळगण्यासाठी. बरं, गांधीजींच्या नेतृत्व शैलीने गांधीजींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये इंग्रजांच्या राजवटीमध्ये आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय ना तेथील भारतीय रहिवाशांना, ती भारतीय असलेल्या रहिवाशांना तुच्छ वागणूक द्यायची ब्रिटिश लोक. त्यांच्यावर विविध जाचक निर्बंध लादले. गांधीजींनी या धोरणाविरुद्ध संघर्ष पण केला. या लढ्यात त्यांना यश मिळाले. 1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले. The British government formed the Committee of Suppress the national movement that was spreading rapidly. Sir Sidney Rowlett, the British officers, was a president of the committee. An act was passed in the 1919 by the committee, which come to be known as a Rowlett Act. This act authorized the British government to imprison any Indian without a warrant and to put under a trial without an inquiry. Mahatma Gandhi decided to protest against this gest through the Satyagraha. He appealed to be a 6th April 1919 साली to all people called for the mass protest hartal, the closing down all daily transactions. बघा, तुम्हाला माहिती असेलच. त्यावेळेस गांधीजींनी या धोरणाविरुद्ध संघर्ष केला. नंतर 1917 मध्ये बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातले. ब्रिटिश मळे मालक येथील शेतकऱ्यांच्या निळीची लागवडीची सक्ती करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी नीळ कमी केली आणि नीळ कमी केल्यामुळे कमी किमतीला विकत घ्यायचे आणि या शोषणाविरुद्ध त्यांनी शेतकऱ्याला अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय केला. बरोबर आहे. तेव्हा सरकारने नीळ लागवडीची सक्ती बंद केली आणि मळेवाल्यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची सुटका केली. त्यानंतर देशात वाढते चाललेले राष्ट्रीय आंदोलनाला आळा घालण्यासाठी सरकारने काय केलं, एक सर सिडने रॉलेट या ब्रिटिश न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवण्यात आली, ज्याला 1919 मध्ये रॉलेट कायदा असं म्हटलं जातं. या कायद्यामध्ये कोणालाही विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार त्याला सस्पेक्ट हा संशयित दिसतोय टाका आतमध्ये, हा संशयित दिसतोय टाका आतमध्ये, असा अधिकार त्याला देण्यात आला होता. आता हा अधिकार योग्य होता का? नाही. विना चौकशी खटला टाकणे आणि तुरुंगात डांबणे हे योग्य नव्हते. या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी सत्याग्रह केला आणि 6 एप्रिल 1919 रोजी हळता पाळण्याचं आव्हान दिलं. There were mass protests in Punjab. 13 April 1990 was a day of the Baisakhi festival. Thousands of people has gathered for a meeting held to Jallianwala Bagh in Amritsar for celebrating the festival. Many of them were not aware the ban
पुट बाय द गव्हर्नमेंट ऑन पब्लिक. बघा, आणि त्याच वेळेस टॉयलेट कायद्याच्या विरोधात सत्याग्रह लढाईने पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 मध्ये 13 एप्रिल 1919 मध्ये बैसाखी हा त्याचा मोठा सण मानला जातो. या सणानिमित्त सगळेजण जालियनवाला बागेमध्ये जमले असता. एक मीटिंग त्यांच्या बैसाखी सणानिमित्त जमले असता अमृतसर मधील जालियनवाला बागेमध्ये ही सभा आयोजित केली होती. 2च दरवाजे होते, एक जायला आणि एक यायला. बाकी सगळ्याला कंपाऊंड वॉल होती पूर्णतः. हजारो लोक येथे जमले होते. आणि त्यावेळेस या कायद्यासंबंधित जे काय अधिकार बाळगण्यात आले होते त्याच्यामध्ये जनरल डायरने काय केलं होतं, मेनी ऑफ देम वर नॉट अवेअर टू put up their government public gathering. General Dyer opened fire on these people without a period of warning. About 400 innocent people were killed, thousands of them injured in the accident. It was an Jallianwala Bagh massacre. Is created a wave to range the Indian Rabindranath Tagore artisans that act very serves terms to give his title sir. त्यावेळेस जमावबंदीचे आदेश होते आणि कोणालाही माहिती नव्हते. जनरल डायर या अधिकाऱ्याने कंपाऊंड वरती सगळे आपले सैन्य उभं केलं आणि बेछूट गोळीबार केला. 400 पेक्षा लोक, 1000 पेक्षा 1000, 2000, 1000, 2000पेक्षा जास्त माणसं त्या सभेला हजर होती. बेछूटपणे गोळीबार केला 400 लोकांचा. त्याहीपेक्षा जास्त कितीतरी स्त्रिया, कितीतरी बालके, लहान बालकांपासून लोक आले, चिरडली गेली, मारली गेली. काही जणांनी तिथे असलेल्या विहिरीत उड्या घेतल्या. हजारो लोक दगावले त्याच्यामध्ये. आणि या हत्याकांडाचा संपूर्ण साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोर यांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला. ब्रिटिश सरकारने त्यांनी जी पदवी दिलेली होती, सर ही पदवी जी दिलेली होती, या पदवीचा त्यांनी त्याग केला. त्याच्यावरती एक गाणं बघा, एक कुसुमाग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांडावरती एक बघा कशा पद्धतीत गीत रचलेलं आहे. रक्ताचे नच ओळखळ चुकले अजूनही कुसावरचे, विरलेना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये बसतो परमेश्वर. बघा, नीट वाचा, याचा अर्थ लक्षात घ्या. तुमच्या अंगामध्ये रक्त सळसळ, तुमच्या अंगामध्ये रक्त सळसळ, एकदम परफेक्ट मी सांगतो. बघा, अंगामध्ये रक्त, त्याचा अर्थ जर तुम्हाला समजलं ना, रंगामध्ये रक्त सळसळ. बघा, रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही क्रुसावरचे, अजूनही तिथल्या रक्ताचा सडा सुकलेला नाहीये. विरलेने धरू त्या प्रेषिता अजूनही शब्दांचे, मंगलतव गीतांचा हो मंदिरात घोष, अजूनही तिथल्या आरोळ्या किंकाळ्या आजही ऐकायला येत आहेत. त्या जालियनवाला बागेमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर त्याची जाणीव होते. तुमच्या अंगामध्ये रक्त सळसळतं. आजही त्या लोकांचा, त्या हत्याकांडाचा जयघोष म्हणजे आजही लोक त्याबद्दल आज जाणीव ठेवून आहेत. आजही लोकांना ते आठवलं, इथल्या जुन्या लोकांना, तरी आज त्यांचं रक्त उसळतं. वाईट वाटतं या गोष्टीचं. प्रेम शांती आणि क्षमा यामध्ये बसतो परमेश्वर. पण आज हे तुझ्या पातका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्त मासामध्ये नाहतात, मर्दांच्या बंदुक्या उडाल्या मुला बायकांत जग जेत्या पराक्रमाची स्फूर्ती बदलित. तर देवा, तुझ्या जागी तर दया, क्षमा, प्रेम, शांती आहे. पण आज या नामर्दांच्या हातामध्ये बंदुका देऊन बिचारा बायका पोरांचा सुद्धा विध्वंस या बागेमध्ये झालेला आहे. आणि यांनी ही आपली स्फूर्ती याच्यामध्ये गाजवली, मर्दुमकी याच्यामध्ये गाजवली. पाचोळ्यावर पडली, बघा, पाचोळ्यावर पडली पाहुन प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा ती पापुले खास, असेल ही सैना चैतानाची प्रभुवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. तेव्हा देवा, पाचोळ्यासारखी झाडापालाचा पाचोळा पडतो, तशा माणसांच्या मैतांची मृत्यू देहांची रास पडलेली होती तिथे. देवा, नयन झाकले असशील तू त्यांचे, त्यावेळेस देवा
तू आपले खास, तू आपले डोळे सुद्धा झाकून घेतले असशील. ही परिस्थिती पाहत असताना असेल ह्या सैतानाची प्रभुवरी मात, कदाचित त्यावेळेस तुझ्यावर सुद्धा आरूढ हा सैतान झाला असावा. एक जखम नवीन येशू, एक जखम नवीन येशू तुझ्या काळजात निर्माण झाला. In 1920, the sessions of Indian National Congress held in Nagpur, resolutions was passed to start is a non-cooperation movement all over India. All over India. Mahatma Gandhi was asked to lead the movement. It was decided to boycott all the schools, colleges, legislative bodies, courts, governments, offices, imported goods. महात्मा गांधीजींनी ते सरकारी शाळा, कॉलेज सगळ्यांवरती बंदी आणली. कोणीच जायचं नाही, त्यांच्या कॉलेजमध्ये जायचं नाही. त्यांच्या आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले होते. इंडियन पीपल रिस्पॉन्डेड टू नॉन कोऑपरेशन्स movement and the boycott in the commendable ways. Students participants in the large scale. Several highly acknowledged Indian leaders stopped their practice and participate the movement. बऱ्याच जणांनी आपली प्रॅक्टिस पण थांबवली आणि या चळवळीमध्ये भाग घेतला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सहभागी झाले. अमॉंग देम वर द चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, M.R. जाकीर, सफुद्दीन किचलू, वल्लभदास पटेल, राजगोपालचारी. At the many places important clothes were public burned. या लोकांनी तर स्वदेशी मालावर तर बहिष्कारच टाकला. दुकानांमधले विदेशी कपडे बाहेर रस्त्यावर आणून जाळले. त्यावेळेस The farmer gave a tremendous response to Mahatma Gandhi's appeal. Non-cooperations, working class also participated in the movement on very large scale. The nationwide a series of public strikes was started. There was a 396 instance of the public strike during the year 1921. Alone, the leaders in the National Congress has organized strikes several places. Charka movement became a symbol of Swarajya and Swadeshi. Became household terms in India. ठिकठिकाणी प्रदेश कापडांच्या होळ्या भडकल्या. त्याच्यामध्ये शेतकरी वर्गाने सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांप्रमाणे कामगार वर्गाने सुद्धा याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. देशभरामध्ये संपाचं सत्र सुरू झालं होतं. 1921 या वर्षामध्ये 396 संप झाले. 1921 मध्ये 396 संप झाले. राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी संपांचे नेतृत्व केले. स्वराज्य आणि संदेश स्वदेशी याचा प्रतीक असलेला चरखा घरोघरी पोहोचवण्याचा कार्यक्रम हाती गेला. चरखे पोहोचवले. घरामध्ये सूत काता, स्वतःचा हातमाग तयार करा आणि कापड बिना आणि ते कापड वापरा. चालेल, स्वदेशी कपडे वापरायचे. The British government was leveled heavy tax on salt. त्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटने जीवनावश्यक वस्तू मीठ याच्यावर सुद्धा कर लावला होता. An essential commodity of daily life. Mahatma Gandhi declared a satyagraha to protest against the tax. One day of 12th March 1930 began to march from the Sabarmati ashram to Dandi. In Gujarat, sea coast against the unjust tax in 6th April on the sea coast Dandi. He broke a British law to salt a token act, collecting a handful of salt from there. विनाशक वस्तू मिठावर सुद्धा त्यांनी टॅक्स लावला. एवढे निश्चळ होते. गांधीजींनी त्याचा पण विरोध केला. शेवटी 1930 मध्ये 12 मार्च 1930 ला गुजरातच्या सागर किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर दांडी इथे जाऊन मूठभर मीठ हातात घेऊन त्याने सत्याग्रह मोडला. आम्ही याचा टॅक्स देणार नाही. करायचं ते करा. अशा प्रकारे ठिकठिकाणी सत्याग्रह झाले. राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ झाला. इंग्रजांचा आता काय नामोनिशाणच राहणार नव्हतं. अशा प्रकारची अवस्था झालेली होती. ओके, पुढल्या वेळेस बघूया आपण 6.8 आझाद हिंद सेना. तो पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे. थोडंच राहिलं आपलं आता. एक बघतो किती राहिलं आझाद हिंद सेना पर्यंत. अजून 2-2.5 पेजेस आहेत आपले. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपला हा धडा पण संपून जाईल. ओके, 6.8 आझाद हिंद सेना पर्यंत आज आपण आलेलो आहोत. हां,
शुक्रवारी तुमचा लेक्चर असेल. ओके, पेज नंबर 52 पर्यंत आलेलो आहोत आपण. आणि मराठी मीडियमचं पेज नंबर चाललेलं आहे आपलं, जात नाही कर्सर जात नाही. ठीक आहे, बघूया. बाय, थँक्यू.